नमस्कार मित्रांनो, सुंदर अशा ढगाळ वातावरणात आपण ज्या तीर्थक्षेत्री चाललो आहोत त्याचे नाव आहे मार्लेश्वर. आणि मार्लेश्वर या क्षेत्राचा उल्लेख शिवस्थान डोंगराच्या कुशीत वसलेले शिवलिंग असा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रवासाला. मार्लेश्वर हे देवस्थान मुंबईवरून चिपळूण मार्गे 323 किलोमीटर तर पुण्याहून कराड मार्गे 263 किलोमीटर आहे. साखरपा देवरुखवरून मार्लेश्वरला येण्यासाठी एसटी बस सेवासुद्धा उपलब्ध आहे. मार्लेश्वर हे नाव येथील गावचे नाव मारळ आणि या गावी वसलेला ईश्वर यावरून पडले आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेली आणि शिवस्थान डोंगराच्या गुहेत असलेल्या 2 शिवलिंगांचे आपल्याला येथे दर्शन होते. त्यापैकी एकाचे नाव मल्लिकार्जुन तर दुसऱ्याचे नाव मार्लेश्वर असे आहे. हे दोघे भाऊ असून मल्लिकार्जुन मार्लेश्वराचा मोठा भाऊ आहे. जेव्हा हे देवस्थान निर्माण झाले नव्हते तेव्हा मार्लेश्वराचे लग्न झाले नव्हते. त्यामुळेच मकर संक्रांतीला साखरपा गावची देवी गिरिजा देवी हिच्याशी या मुहूर्ताला लग्न लावले जाते असे इतिहास सांगतो. यजमान म्हणून वाडेश्वर देव देवरुखवरून येतो तर मार्लेश्वराची पालखी अंगवलीवरून येते. मध्यरात्री 12च्या मुहूर्ताला धार्मिक पद्धतीने लग्न लावले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात जत्रा भरलेली असते. हजारोंनी भाविक दर्शनासाठी आणि जत्रेचा लाभ घेण्यासाठी येथे येतात. आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात हा सोहळा पार पडतो. निसर्गरम्य परिसर, सह्याद्रीवरून कोसळणारा जलप्रपात, आसपासची वनराई आणि गूढ शांतता अशा वातावरणात आपण मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो आहोत. तर मित्रांनो, आता आपण मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्यापर्यंत पोहोचलो आहोत. इथून चढायला चालू करायचं आपल्याला. सह्याद्रीच्या कुशीत बसलेले मार्लेश्वर मंदिर आता आपण चालू करूया चढण्यासाठी. आणि तुम्ही पाहू शकतात की पार्किंगची व्यवस्था खूप सुंदर अशी केलेली आहे. आणि ठिकठिकाणी वरती चढताना इथे स्टॉलसुद्धा आहेत. इथे खाण्याचा आणि एकंदरीत पूजेचं सामान मिळू शकतं. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुमारे 500 पायऱ्या चढाव्या लागतात. पावसाळ्यामध्ये सभोवताली दिसणारी हिरवळ आणि सह्याद्रीचा कडा हे दृश्य मन मोहून टाकणारे आहे. तसेच पावसाळी हवामान असल्यामुळे डोंगरावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आपल्याला येथे पाहायला मिळतात. पायरी शेजारीच असलेली दुकाने पावसाळ्यामध्ये बंद ठेवली जातात, कारण पावसाळ्यामध्ये येथे दरड कोसळण्याचे मोठे संकट असते. देवाच्या पूजेसाठी लागणारे ताट आपल्याला पायथ्याला किंवा मग मंदिराजवळ पोचल्यानंतर मिळू शकते. मार्लेश्वराला येण्याचा उत्तम सीझन म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. 500 पायऱ्या चढून आपण मंदिरापर्यंत पोचलो आहोत. वर आल्यानंतर समोरच दिसणारा सह्याद्रीचा कडा आणि त्याच्या कडेकपारीतून कोसळणारा धबधबा असे विलोभनीय दृश्य येथे आपल्याला पाहायला मिळते. सर्वप्रथम मार्लेश्वराचे आपण दर्शन घेऊ. सह्याद्रीच्या गुहेमध्ये मार्लेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे. थोडे वाकून मंदिराच्या गाभाऱ्यात आपण प्रवेश करतो. आत प्रवेश करताच लख्ख अशा काळोखात आपल्याला सर्वप्रथम 2 नंदींचे दर्शन होते. नंदीच्या डाव्या बाजूला श्री मार्लेश्वर तर उजव्या बाजूला मल्लिकार्जुनाचे शिवलिंग आहे. सकाळची वेळ असल्यामुळे पुजारी काकांचे शिवलिंगावर अभिषेकाचे काम चालू होते. आणि एक गोष्ट मित्रांनो, या गुहेमध्ये समयांच्या उजेडाव्यतिरिक्त इतर कोणताही प्रकाश चालत नाही. आम्ही गुरुजींना विचारून पूजा होईपर्यंत येथेच थांबण्याची परवानगी घेतली.
हे मल्लिकार्जुनाचे शिवलिंग आहे आणि त्याच्या मागील बाजूला पंचधातूमध्ये बनवलेल्या नागदेवदेवतांच्या प्रतिमा आपल्याला पाहायला मिळतात. येथे थांबलेलो असताना आम्ही वरखाली पाहू लागलो, कारण ऐकून माहिती होते की मंदिरात नाग आणि सापांचा वावर आहे. पण त्याचा प्रत्यय कधी आला नव्हता आणि आम्ही उभे असलेल्या मागील बाजूस लक्ष गेले असता आम्हाला नागाचे सुद्धा दर्शन झाले. सुरुवातीला आम्ही घाबरलो, पण गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे येथील साप कधीच कोणाला इजा करत नाहीत. त्यामुळे आम्हाला जरा धीर आला आणि कानाने ऐकलेल्या गोष्टी आज प्रत्यक्षपणे डोळ्याने पाहायला मिळाल्यामुळे आनंदही झाला होता. थोडा वेळ येथे थांबल्यानंतर पुजारी काकांनी सजवलेल्या मार्लेश्वराचे सुंदर दर्शन आपल्याला होत आहे. देवाचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या गंगाकुंडाकडे निघालो. मंदिरामध्ये प्रवेश करण्याआधी उजव्या बाजूला पाण्याचे एक कुंड पाहायला मिळते. याचे नाव गंगाकुंड असे आहे. या कुंडाला सुमारे 4 पायऱ्या आहेत. या कुंडाचे वैशिष्ट्य असे की भर उन्हाळ्यात सुद्धा शेवटच्या पायरीखाली पाणी जात नाही आणि पावसाळ्यात 4थ्या पायरीवर पाणी पोचत नाही. करंबेळी डोह. मंदिराच्या खाली आपल्याला एक पांडवकालीन डोह पाहायला मिळते. असे सांगण्यात येते की या डोहाला उंचीचा अंत नाही. आजपर्यंत याची खोली कोणीच मापू शकले नाही. करंबेळी डोहाकडून आम्ही धबधब्याचा आनंद घेण्यासाठी निघालो. येथे जात असताना उजव्या बाजूला आपल्याला एक शिवलिंग आणि श्रीदेव वेताळ यांचे मंदिर लागते. जोरात येणाऱ्या पावसामुळे सह्याद्रीच्या कड्यावरून येणाऱ्या धबधब्याचा प्रवाह फार वाढला होता. जणू त्याने रौद्ररूप धारण केले होते. येथे एकावर एक 6 धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. पण पावसामुळे आम्ही तुम्हाला ते ड्रोनमधून दाखवू शकलो नाही. तरी दुसरा उंचीवरून कोसळणारा धबधबा आपण पाहू शकतो. या धबधब्यांच्या प्रवाहातून गंगोत्री नदीचा उगम होतो. पुढे ही नदी बाव नदी म्हणून वाहू लागते. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून मार्लेश्वराला येण्याचा प्रवास डोळ्यांचे पारणे फिरणारा आहे. धारेश्वर धबधब्याखाली माघ महिन्यामध्ये आंघोळ करणे खूप पवित्र मानले जाते. असे भासते की जणू शंकराच्या जटेतून गंगाच कोसळत आहे. पावसाळ्यामध्ये आजूबाजूला अनेक छोटे मोठे धबधबे कोसळत असल्याचे मनोहारी दृश्य येथील सह्याद्रीच्या कडेकपारीतून आपल्याला पाहायला मिळते. अशा या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या आणि हिरवाईने नटलेल्या या तीर्थक्षेत्री आवर्जून भेट द्या. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका. तसेच आमच्या चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकेल. लवकरच भेटू.
एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा. ओम नमः शिवाय.